मालवणमध्ये निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजप संघर्ष शिगेला पोहोचला. पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी काल भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकलेली आहे. निलेश राणे यांनी याचा लाईव्ह व्हिडिओ तयार करत स्टिंग ऑपरेशन केलं. पोलिसांसह निवडणूक अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं. अशी 5 ते 7 घरं असून इथून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय. तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप केलेत. रवींद्र चव्हाणांमुळे जिल्ह्याचं वातावरण बिघडलं असल्याचा हल्लाबोल त्यांनी केलेला आहे. मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात. काल ते आले मालवणमध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत, नुसतं सभेसाठी आलेले नाहीत, तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत आणि त्याचं आतापासून सुरू होणार. संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती. आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का? मी जेव्हा घरात गेलो, मला जेव्हा कळलं रोज 2-2, 3-3 बॅगा, जो मालवणमध्ये अशी 6-7 घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथून डिस्ट्रीब्युशन होतं. हे अशा निवडणुका जर आपण लोकसंख्या किती, आपण वाटताय किती, आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे? ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला, आम्ही कशाला काम करू? ते वसुलीच्या कामाला लागतील. उद्या जर चुकून हे निवडून गेले तर हे थांबवलं पाहिजे कुठेतरी. हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं, हे कधीच नव्हतं. हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे ह्या जिल्ह्यामध्ये आणलं. हे थांबलं पाहिजे. हा माझा प्रयोग आहे. मी माझ्या आपण जेव्हा लाईव्ह केलं तेव्हाही मी सन्मान्य किनवडेकर हे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत, ह्यांनाही मी सांगितलं साहेब ही पद्धत बरोबर नाही.